यंदा अल निनोमुळे प्रशांत महासागरातील तापमानात मोठा बदल होत आहे। याचा थेट परिणाम भारतातील वातावरणावर होताना दिसतोय। या दरम्यान तुम्हाला अनेकदा असा प्रश्न पडला असेल की पाऊस कधी पडणार, वादळ कधी धडकणार आणि चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकणार। याचा अचूक अंदाज हवामानशास्त्रज्ञ आधीच कसा लावतात? यामागे कोणतीही जादू नसून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय विश्लेषण आहे। नमस्कार, मी प्राची नाटे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे डॉपलर वेदर रडार। हे रडार साधारणपणे 150 ते 200 किलोमीटर परिसरातील ढगांची हालचाल, पावसाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यावर सातत्याने लक्ष ठेवून असते। त्याचसोबत वातावरणात विद्युत चुंबकीय लहरी पाठवल्या जातात, ज्यानुसार पावसाचा जोर किती आहे आणि पुढील काही तासात हवामानात कोणते बदल होऊ शकतात याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ बांधतात। त्यानंतर दुसरा आहे सॅटेलाइट। दर 15 मिनिटांनी सॅटेलाइट ढगांचे स्वरूप, आर्द्रता, समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान आणि दाबाचा अंदाज अशा प्रकारची हवामानाची माहिती पुरवतात। या माहितीनुसार हवामानशास्त्रज्ञ चक्रीवादळ, मान्सूनचा प्रवास आणि इतर गोष्टींचा अंदाज लावतात। हवामानशास्त्रज्ञ दर 2 दिवसांनी वेदर बलून सोडतात, ज्यामुळे हवेचं स्वरूप आणि वातावरणीय स्थितीचा अंदाज घेणं सोपं होतं। हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी केवळ आकाशातील ढगांचा अभ्यास पुरेसा नसतो, तर समुद्रातील घडामोडींचाही बारकाईने अभ्यास केला जातो। कारण मान्सून, चक्रीवादळ आणि अनेक हवामान बदलांची सुरुवात समुद्रातूनच होते। त्यामुळे हवामान खाते समुद्रात बसवलेल्या तरंगत्या उपकरणांचा आणि विविध सेन्सर्सचा वापर करतो, ज्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवला जातो। दरम्यान हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा।